Good morning, students. Standard 10th, subject English. In previous class, we were discussing about the format of activity sheet, and it is for 80 marks for SSC board. Now we are going to discuss in second part, section 4, and this section is about non-textual passage. विद्यार्थी मित्रांनो, हा नॉन टेक्स्टुअल पॅसेज म्हणजेच नॉन टेक्स्ट म्हणजेच विदाउट टेक्स्ट म्हणजे टेक्स्टच्या बाहेरील नॉन टेक्स्टुअल. टेक्स्टुअल म्हणजे पाठातील पठित आणि नॉन टेक्स्टुअल अनसीन. थोडक्यात वी कॅन से दिस इज फॉर अनसीन पॅसेज. सो it is for 20 marks. It means question 4A is for 10 marks. It is for, this passage is for comprehension. Comprehension means understanding. म्हणजे समजून किती समजले तुम्हाला तो पॅसेज आणि त्यावरती प्रश्नोत्तरे कसं लिहिता त्याच्यावरती हा पॅसेज असतो. इट इज फॉर 10 मार्क्स. हा 10 मार्क्सचा नॉन टेक्स्टुअल पॅसेज जो आहे त्यासाठी वेळ किती द्यावा लागेल आपल्याला, तर 20 मिनिट्स द्यावा लागेल. आता 20 मिनिट्स का? एका पॅसेजला 20 मिनिट्स. आधीच्या सीन पॅसेज पहिला 15 मिनिट्स होतं, बरोबर. कारण हा अनसीन असतो, बाहेरचा असतो, आपल्याला अपठित असतो, कधी वाचलेला नसतो, म्हणून हा वेळ जास्त लागते अंडरस्टँडिंग व्हायला. काही कठीण थोडंसं असण्यासाठी काठीने पातळी थोडीशी जास्त असते, म्हणून 20 मिनिट्स आपल्याला वेळ लागतो. तेवढा वेळ आपण तिथं द्यायचाच आहे. त्यानंतर बी असतो, तो बी पार्ट आहे समरी रायटिंगचा. समरी रायटिंग इथे थोडं दुरुस्ती करून घ्या. मी इथं 15 मार्क्स म्हणलं, इथं 10 मार्क्स आहे. म्हणजे टोटल नॉन टेक्स्चुअल पॅसेज हे 15 मार्क्स आहे. थोडं दुरुस्त करून घ्या, कारण समरी रायटिंग 5 मार्क्स आणि नॉन टेक्स्चुअल पॅसेज 10 मार्क्स. समरी रायटिंग, आता ही समरी रायटिंग जी आहे ती 5 मार्क्सची असणार आहे आणि त्यासाठी वेळ आहे 15 मिनिट्स. 15 मिनिट्स. आता समरी रायटिंग म्हणजे काय? कोण सांगतंय समरी रायटिंग काय करायचं असते, कसं लिहायचं असते? बोला, माहिती आहे काय समरी रायटिंग बद्दल? कोण सांगतंय? श्रावणी. बरोबर. जो सिट डाऊन. व्हेरी गुड. कन्सेप्ट समजून घ्या. हा समरी रायटिंगचा पॅसेज, दिस समरी इज डिपेंड अपॉन दिस पॅसेज. ही समरी रायटिंग ह्या पॅसेज वरतीच विचारलेली असते. म्हणजे जो पॅसेज आपण सोडवणार आहोत अनसीन पॅसेज, त्याची समरी लिहायची आहे. समरी लिहायची म्हणजे काय करायचं आहे, त्याचा सारांश लिहायचा आहे. आता सारांश लिहिताना एक लक्षात ठेवायचं की आपलं मत काय मांडायचं नाही. स्वतःचं वैयक्तिक मत आहे ना, ते कुठेही लिहायचं नाही. आय थिंक, अकॉर्डिंग टू मी, असं अजिबात कुठं लिहायचं नाही. तर पॅसेज मध्ये काय दिलंय त्यातले महत्वाचे मुद्दे, आता त्यातलं काय ड्रॉप करायचं, काय कमी करायचं ते आपण डिटेल बघणारच आहोत नंतर. पण आता काय करायचं, थोडक्यात सांगायचं झालं तर त्या पॅसेज मधलं जे एक्झाम्पल्स दिलेले असतात, कळते का, किंवा विनाकारण काही वाक्य जोडलेली असतात, कमी महत्वाची लेस इम्पॉर्टंट वाक्य असतात ना, ती वाक्य जोडलेली असतात, ती काढायची. आणि त्यामध्ये की सेंटेन्सेस असतात, ते की सेंटेन्सेस लिहायचं त्या समरीमध्ये. आता समरी सोडवत असताना एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या समरीचा, तुम्हाला ह्याच्यापूर्वी पण नवीन सांगितलं होतं की समरी लिहित असताना आपण एकच पॅराग्राफ करायचा. काय करायचंय? समरी लिहित असताना एकाच पॅराग्राफ मध्ये करायचा. कळलं का? त्यामध्ये 2-3 पॅराग्राफ अजिबात करायचे नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर त्याला काय करायचंय, टायटल द्यायचं. बरोबर.
टायटल देणं महत्वाचं आहे, शीर्षक देणं महत्वाचं आहे. शीर्षक कसा शोधायचा, तर पहिल्या पॅराग्राफ मध्ये पॅसेज कशाबद्दल आहे हे दिलेलं असते. बरोबर, ते वर्ड जसं कॉम्प्युटर्स असतील किंवा आणि ट्रीज बद्दल असतील, आणखीन काय एखादा डिसीज असेल, तो डिसीज पॉप्युलेशन बद्दल असेल तर कोणता कीवर्ड दिलेला आहे बघायचा, कशावरती पॅराग्राफ डिपेंड आहे बघायचा, आणि तो शब्द खूप मोठी अखंड ओळ असू नये. शीर्षक म्हणजे कसं, थोडक्यात एक शब्द दोन शब्द, कळलं, किंवा जास्तीत तिसरा शब्द, याच्यापेक्षा जास्त शीर्षक मोठा द्यायचा नाही. आणि अशा पद्धतीनं एकच पॅराग्राफ द्यायचा, तर किती सेंटेन्सेस लिहायचे त्यामध्ये, तर त्यामध्ये 10 ते 12 ओळीचा हा पॅराग्राफ एकच असावा, सारांश लेखन करावं. लक्षात येतं तुमच्या. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 6, सॉरी क्वेश्चन नंबर 5, सेक्शन 5. सेक्शन 5 क्वेश्चन नंबर, सेक्शन 5 हा असतो रायटिंग स्किलचा असतो. क्वेश्चन नंबर 5 A, लेटर रायटिंग. फॉर्मल और इनफॉर्मल, फॉर्मल और इनफॉर्मल. मार्क्स है 5, आणि ह्यासाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे 15 मिनिट्स. किती वेळ द्यायचा आहे ह्यासाठी, 15 मिनिट्स द्यायचा आहे. आता लक्षात येते तुमच्या, we have studied it in 9th standard. You know about formal and informal letters. सगळ्यांना फॉर्मल आणि इन्फॉर्मल लेटर्स माहिती आहेत. थोडक्यात फॉर्मल लेटर्स औपचारिक पत्र, इनफॉर्मल लेटर्स अनौपचारिक पत्र. ह्या औपचारिक पत्र जे फॉर्मल लेटर्स असतात ती ऑफिशियली ऑफिसेसना लिहायचे असतात, अथॉरिटीजना लिहायचे असतात, अधिकाऱ्यांना लिहायचे असतात. फॉर एक्झाम्पल टीचर फॉर लीव, प्रिन्सिपल फॉर सीकिंग ऍडमिशन मिळवण्यासाठी प्रिन्सिपलना पत्र लिहा. त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा आपल्याला मिळवायचा आहे, बोनाफाईड मिळवायचा आपल्याला, आपण प्रिन्सिपलना पत्र लिहितो. किंवा म्युनिसिपल ऑथॉरिटीज जे असतात, नगरपालिकेचे अधिकारी असतात म्युनिसिपल ऑथॉरिटीज, किंवा ग्रामपंचायतमध्ये सरपंच असतात, त्यांना काही इश्यू बद्दल काही प्रॉब्लेम्स बद्दल आपण लेटर जे लिहितो ते लेटर्स म्हणजे हे सगळे. किंवा एखादा डिमांड करायची आहे, तक्रार करायची आहे, कंप्लेंट करायची आहे. बरोबर, ह्यामध्ये काय येतात सगळे ऑफिशियल लेटर हे औपचारिक पत्र. डिमांड करायची, मागणी करायची आहे, समजा बुक्सची मागणी करायची आहे, किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी व्हिजिट देणार आहात आणि ती व्हिजिट द्यायची असताना तिथे अधिकाऱ्याकडे चौकशी करायचं की आम्ही तिथं व्हिजिट देत आहोत आणि आम्हाला डिटेल्स द्या. त्याचं फॉर्मॅट तुम्हाला माहिती आहे, ते आपण नंतर डिटेल चर्चा करणार आहोत. आणि दुसरं आहे ते इनफॉर्मल लेटर्स, म्हणजे इनफॉर्मल लेटर्स अनौपचारिक पत्र वी कॅन राईट फॉर आवर रिलेटिव्स. बरोबर, फादर, लेटर टू फादर, लेटर टू मदर, अंकल, आंटी, ब्रदर, सिस्टर, जे आपले नातेवाईक असतात त्यांच्यासाठी जे आपण लेटर लिहितो ते सगळे रिलेटिव्स मध्ये त्यांना काय म्हणायचं, अनौपचारिक लेटर. ह्याच्यामध्ये पण फॉर्मॅट, दोन्हीचा फॉर्मॅट वेगळा आहे. बरोबर, त्या फॉर्मल लेटर्स मध्ये 2 ऍड्रेस येतात, सेंडर्स ऍड्रेस आणि रिसिव्हर्स ऍड्रेस. सब्जेक्ट असतो, जर ऍप्लिकेशन लेटर असेल तर त्यामध्ये काय येत आहे, रेफरन्स असतो. बरोबर, सॅल्युटेशन सगळ्यात असतो, रिस्पेक्टेड सर. बरोबर, त्यानंतर फर्स्ट पॅराग्राफ, बॉडी ऑफ द लेटर आणि एंड कन्क्लुजन. अशा पद्धतीचं फॉर्मॅट असते त्याचं. आणि सोबत काय जोडलेली कागदपत्र असतील तर. आणि ह्याच्यामध्ये कसं, ओनली सेंडर्स ऍड्रेस. बरोबर, म्हणजे पाठवणाऱ्याचा तेवढाच पत्ता. आणि नेक्स्ट सुरुवात बाकीचं आहे तसं, त्यामध्ये कुठल्याही प्रकारे सब्जेक्ट येणार नाही. ओके, आणि शेवटला युअर्स ट्रूली, युअर्स सिन्सिअरली वगैरे वगैरे लिहावं लागेल, युअर्स लव्हिंगली. हे झालं अनौपचारिक पत्राचं. आणि ही अनौपचारिक पत्र सगळे आपण काय करतो, रिलेटिव्ह मध्येच लिहितो. ओके, तर हे 2 पत्र येतात. आपल्याला चॉईस करायचं कुठलं लिहायचे ते.
जर तुम्हाला भरपूर पत्र कशामध्ये देतात आउटसाइड पत्रामध्ये भरपूर लिहिता येते, कारण ते इनफॉर्मल असते म्हणून. हाऊ आर यू, बरोबर, आय एम फाईन हिअर, हाऊ इज युअर हेल्थ. तेच ह्या ठिकाणी आपल्याला तसं लिहून चालेल का? प्राचार्यांना हाऊ आर यू, हाऊ इज युअर हेल्थ चालेल का? नाही चालणार. म्हणून या दोन्हीच्या भाषेमध्ये जे आहे, लँग्वेज मध्ये थोडा बराच फरक दिसून येतो. लक्षात येतं सगळ्यांना फॉर्मल अँड इन्फॉर्मल लेटर्स. नेक्स्ट आहे, आपण नंतर डिटेलमध्ये त्याचा अभ्यास करणारच आहोत एक्झाम्पल बघून. फक्त आपण काय करतोय, फॉर्मॅट बघतोय ऍक्टिव्हिटी शीटचं काय असणार आहे त्याच्यामध्ये. नेक्स्ट जे सेक्शन आहे त्यामध्ये क्वेश्चन 6 त्या रायटिंग स्किल मध्येच क्वेश्चन 5B. क्वेश्चन 5B हा जो आहे तो इन्फॉर्मेशन डायलॉग रायटिंग. on drafting speech. आता डायलॉग रायटिंग दिस इज फॉर 5 marks and or आहे त्याच्यासाठी दिस इज फॉर 5 marks. You can attempt this question within 5 minutes. बरोबर, आपल्याला 15 मिनिट्स, आपल्याला 15 मिनिटांमध्येच तो प्रश्न सोडवायचा आहे. तर डायलॉग रायटिंगचं पॅटर्न काय काय सांगा बघा, कोण सांगतोय? फर्स्ट क्वेश्चन काय असतं डायलॉग रायटिंगला? काय असतात? जम्बल्ड डायलॉग असतात. फर्स्ट किती मार्क्स असे? इट इज फॉर ओनली 1 mark. नेक्स्ट काय असेल? कंप्लीट द डायलॉग. कंप्लीट द डायलॉग. मार्क्स 1 mark. आणि नेक्स्ट आहे तो तिसरा, प्रिपेअर डायलॉग और राइट अ डायलॉग इन मिनिमम ऑफ 6 exchanges. 5 to 6 exchanges म्हणजे 6 क्वेश्चन आन्सर्स असायला पाहिजे त्यामध्ये, अशा प्रकारे असते. प्रिपेअरिंग डायलॉग. मार्क्स 3. दिस इज फॉर टोटल 5 marks. लक्षात येतं मला? अगदी पैकी मार्क्स मिळवायला डायलॉग रायटिंग सोपं. फर्स्ट मध्ये तर अगदी जम्बल्ड सेंटेन्स असतात, लिहू शकतो. कंप्लीट द डायलॉग, आन्सर्स लिहायचे असतात, क्वेश्चन आणि आन्सर असतात. आणि डायलॉग प्रिपेअर करायचं, वेगवेगळे ऑकेजन दिले जातात त्याच्यामध्ये. यू आर डिस्कसिंग विथ युअर फ्रेंड अबाउट करिअर, बरोबर, अबाउट COVID-19 डिसीज, त्याच्यावर डिस्कस करत आहात. किंवा आणखी ऍडव्हान्टेज ऑफ और डिसएडव्हान्टेज ऑफ टेलिव्हिजन, मोबाईल फोन्स. ओके, अशा प्रकारचा एक टॉपिक दिला जातो आणि त्या टॉपिकवर आपल्याला 6 exchanges लिहायचे, क्वेश्चन आन्सरच्या स्वरूपात तुम्ही लिहू शकता. त्यानंतर नेक्स्ट ऍक्टिव्हिटी ह्यातलीच आहे, ते ड्राफ्टिंग स्पीच. स्पीच ड्राफ्टिंग म्हणजे भाषण लिहिणे, बरोबर. त्याचा पण पॅटर्न ठरलेला आहे. बिगिनिंग म्हणजे त्याला हेडिंग येते, त्यानंतर बिगिनिंग येतो, इंट्रोडक्शन होतं त्याला बिगिनिंग म्हणजे. टुडे आय एम गोइंग टू स्पीक ऑन, टॉपिकचं नाव, बरोबर. आय एम गोइंग टू एक्सप्रेस माय व्ह्यू ऑन, बरोबर. अशा पद्धतीची सुरुवात असते. आणि मग टॉपिकचं नाव येते. त्यामध्ये आपण एक व्हिडिओ बनवला होता, कारण साधारणतः युनिट 2 मध्ये ड्राफ्टिंग स्पीच म्हणून एक टॉपिक आहे रायटिंग स्किल मध्ये, युनिट 2 मध्ये. त्याच्यामध्ये थोडा स्पेशल आपण व्हिडिओ बघितला होता, एक्झाम्पल दिला होता. ते थोडंसं रिव्हिजन मध्ये तुम्ही बघून घ्या, व्हिडिओ बघून घ्या. आपण ऑनलाईन पाठवलेला आहे तो व्हिडिओ. आणि तो ड्राफ्टिंग स्पीच, त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन असते, मिडल असतो आणि लास्ट कन्क्लुजन असते, समारोप करायचं असते. अशा पद्धतीने हे भाषण लिहायचं असते. डायलॉगला ऑर स्पीच रायटिंग आहे, कळतंय का? त्यामुळं आपल्याला दोन्हीपैकी एक चॉईस आहे लिहिण्यासाठी. क्वेश्चन 6 नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी जी आहे सोडवण्यासाठी आपल्याला अत्यंत महत्वाची आहे ती क्वेश्चन 6A.
क्वेश्चन 6A मध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. फर्स्ट येते ते नॉन व्हर्बल टू व्हर्बल और व्हर्बल टू नॉन व्हर्बल. Question 6A, information transfer, non-verbal to verbal, it is for 5 marks, and this is also for 5 marks, and same time required, it is for 15 minutes. Okay, so it is for 10 marks. Sorry, it is for 5 marks because it is all question. आता यामध्ये काय असेल? Non-verbal to verbal. कोण सांगतोय? नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणजे काय? बोला. सोपं आहे, झालं याच्यापूर्वी पण आपल्याला. कोण सांगणार आहे? सिद्धाली. काय असते नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणजे काय असते? क्वेश्चन कसा असतो विचार नवीन झाले ना आपल्याला. मग चार्ट दिलेला असतो, आणखीन नुसता चार्ट असतो का? एकच चार्टच दिलेला असतो. बोला. पण चार्ट दिलेला असतो, टेबल दिलेला असेल, बरोबर आहे, डायग्राम दिलेला असेल, टी डायग्राम, बरोबर ना. त्यानंतर पॉइंट्स दिलेले असतील, त्यानंतर पाय चार्ट दिलेला असेल, लक्षात दिलेलं असेल. त्याचं काय करायचं? अशाब्दिकचे शाब्दिक मध्ये रूपांतर. कळलं? पॅराग्राफ रायटिंग. मग तो कंपॅरेटिव्ह पॅराग्राफ असेल, 2 पॅराग्राफ मध्ये करायचा तो. कळतंय का? 2 टेबल दिलेला असतो, टॅब्युलर डाटा म्हणतात त्याला. टॅब्युलर डाटा टेबल मध्ये दिलेला असतो. तो काय करायचा? त्याचं रूपांतर आपल्याला पॅसेज मध्ये करायचं. जास्तीत जास्त 2 पॅसेज करायचं. डिटेल्स मध्ये कंपॅरेटिव्हली एकमेकाचं कंपॅरिझन करायचं. ग्रँड मदर आणि ग्रँडफादर दिलं असेल, एज, क्वालिफिकेशन, इंटरेस्ट, बरोबर, एज्युकेशन, जॉब, दोघांचं दिलं असेल. आपल्याला त्याचं काय तुलना करायची. 2 शहरं दिली असतील, मुंबई पुणे, पॉप्युलेशन, वेदर, कळतंय का? त्यानंतर आणखीन गोष्टी दिल्या असतील तर त्याच्यामध्ये डिटेल्स दिले असतात. त्याचं कंपॅरेटिव्ह काय करायचं? यूज करायचा. डिग्री ऑफ कंपॅरिझनचा वापर केला तरी देखील चालते, किंवा ते कंपॅरेटिव्हली ऍज सारखं शब्द वापरून, व्हाईल, व्हेअर, ऍज, बरोबर, अशा प्रकारचे शब्द वापरून आपण पॅराग्राफ तयार करायचा. हा नॉन व्हर्बल टू व्हर्बल मध्ये. आता सेम त्याच्या उलट व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजेच तुम्हाला काय केलेलं असेल? एक पॅराग्राफ दिलेला असेल, आणि त्या पॅराग्राफ वरून आपल्याला काय करायचं आहे? यू हॅव टू राईट पाय चार्ट, टेबल, डायग्राम और पॉइंट्स काढावे लागतील आपल्याला. ओके, दिलेलं असेल. रीड द पॅसेज अँड प्रिपेअर अ ट्री डायग्राम. कळलं? अबाउट द गिव्हन इन्फॉर्मेशन. त्या दिलेल्या इन्फॉर्मेशनची काय करा? डायग्राम काढा किंवा पॉइंट्स काढा, टेबल पूर्ण करा, असं पण दिलेलं असेल. सोपा असतो तो क्वेश्चन, तो आपल्याला अटेम्प्ट करायला हरकत नाही. ओके. त्यानंतर बी क्वेश्चन आहे याच्यामध्ये 6B. तो आहे एक्सपांड द थीम. एक्सपांड द थीम. मार्क्स 5. त्याला और असतो तो, म्हणजे यामध्ये माहिती कशी असते? न्यूज रिपोर्ट दिलेला असेल, न्यूज रिपोर्ट based on
the given headline. News report based on given headline. आणि दुसरा ऑन क्वेश्चन आहे तो आहे डेव्हलप अ स्टोरी. Developing a story with a given beginning or an end. Question 6b. Expand the theme. मार्क्स 5. वेळ मात्र त्यासाठी 5 मार्कला किती मिनिट आहे? 15 मिनिटे दिले. का तर वेळ लागतो आपल्याला थिंकिंग करून आपल्याला स्वतःच्या मनाचा एखादा पॅराग्राफ तयार करावा लागतो. ग्रामॅटिकली करेक्ट आहे का बघायला लागतं. त्यामुळे आपल्याला थोडासा वेळ लागतो. बाकीचे क्वेश्चन सोडवायला सोपं जातं पण हा क्वेश्चन सोडवायला थोडासा वेळ लागतो, कठीण असतो. काय करायचं आहे तर न्यूज रिपोर्ट असते. एखादी हेडलाईन दिलेली असते आणि त्या हेडलाईनचा न्यूज तयार करायची. फॉर एक्झाम्पल, इन ट्रक अँड बस ऍक्सिडेंट 3 चिल्ड्रन अँड 4 वुमेन किल्ड असं दिलेलं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? हेडलाईन लिहून त्याची डिटेल्स लिहावं लागतील. कळलं का? अशा प्रकारचं. किंवा त्याच्यामध्ये मला काही प्रोव्हर्ब दिली जाईल. अन ऍपल अ डे कीप्स डॉक्टर अवे. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. असं एक हेडिंग दिलं जाईल. त्याचं आपल्याला काय करायचं आहे? एक्सपान्शन ऑफ आयडिया, एक्सपान्शन ऑफ थीम करायची आहे. कळलं का? ते आपल्याला नवीन झालेलं आहे. तरी पण त्याचा अभ्यास तुम्ही करायचा आहे. म्हणजे तुम्हाला हेडलाईन दिली जाईल आणि त्याच्यावरती आपल्याला बेस्ड त्या बेसवरती आपल्याला एक पॅराग्राफ तयार करावा लागेल. किंवा ऑर हा प्रश्न सोडवायचा नसेल, डेव्हलपिंग अ स्टोरी विथ अ गिवन बिगिनिंग ऑर अन एंड. स्टोरी डेव्हलप करायची आहे. तुम्हाला कोणतीही स्टोरी तुम्ही वाचलेली असेल नसेल अशी कोणतीही स्टोरीचा स्टार्ट दिला असेल, बिगिनिंग दिला असेल 2 ओळीचा. वन्स अपॉन अ टाइम देयर वॉज अ फार्मर lived in नारायणपूर. ही हॅड 2 चिल्ड्रन डॉट 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 असं दिलं असेल तर आपल्याला इमॅजिन करायचं. त्यामध्ये कॅरेक्टर्स कोणते घ्यायचे, सिच्युएशन काय घालायची, स्टोरी काय करायची, कोणता मॉरल द्यायला, शेवटी मॉरल द्यायला पाहिजे ना, बोध काहीतरी द्यायला पाहिजे, मेसेज द्यायला पाहिजे. तशी आयडिया ठेवायची बाबा ह्यातून काय मेसेज द्यायचा. आणि ती बिगिनिंग दिला असेल त्याचा एंड आपल्याला करावा लागेल. किंवा एंड दिलेला असतो, डॉट डॉट केलं असतं आणि एंड. ऍट लास्ट दे लिव्ड हॅपीली. शेवटी ते आनंदानं राहू लागले. बरोबर ना? असू शकते ना. ऑल फॅमिली लिव्ड हॅपीली. सर्व फॅमिली हॅपीली राहू लागले. काय करायचंय? आपल्या मनाची स्टोरीज लिहायची तिथं. शेवटचा एंड आणायचा की ते सर्वजण आनंदात राहू लागले असं करावं लागेल ना आपल्याला. ऍट लास्ट द क्रो ड्रँक द वॉटर अँड फ्ल्यू हॅपीली. शेवटी कावळा पाणी पिला आणि आनंदानं उडून गेला. आणि त्याच्या पूर्वीच वन्स अपॉन अ टाइम, बरोबर, देयर वॉज अ जंगल. देयर इज अ हट. हट म्हणजे झोपडी. देयर वॉज अ हट. क्रो wandered here and there because he was very thirsty. He saw the hut and he was in search of water. Dot 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 dot. तो मधला भाग भरायचा सगळा आणि लास्टला he drank water and flew happily. ओके, अशी स्टोरीचा एंड आणि बिगिनिंग करावा लागेल. लक्षात येते? आयडिया येते तुम्हाला काय करायचं ते? तर अशा पद्धतीनं हा क्वेश्चन 6B संपतो इथं. त्यानंतर सेक्शन 6 ट्रान्सलेशन. It is for 5 months and time is 7 minutes. Question number 7. It's a now as skill development.
स्किल डेव्हलपमेंट. क्वेश्चन त्यामध्ये 7व्या क्वेश्चन मध्ये ए जो असतो तो ए काय असतो बघा, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, आपली मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन कोणती आहे? मराठी. मदर टंग, पूर्वी मदर टंग लिहित होते बरोबर. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आपली कुठली आहे? मराठी आहे. आता इंग्लिश मीडियम ना, मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश असणार. कळतंय का? तर आपण थर्ड लँग्वेज इंग्लिश शिकत असल्यामुळं आपली सूचना देण्याची किंवा परीक्षेमध्ये सूचना देण्याची भाषा कुठली आहे त्यांना माहिती मराठी आहे बरोबर. म्हणून तिथं शब्द दिले असतात 6 आणि त्याचं ट्रान्सलेट करायचं आहे मराठीमध्ये. त्यानंतर बी क्वेश्चन असतो. तो बी क्वेश्चन, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. एकूण 4 सेंटेन्सेस असतात. आपल्याला ते किती लिहायचे आहेत? 2 लिहायचे आहेत. एनी 2 असं म्हटलेलं आहे. त्यानंतर सी क्वेश्चन असतो. तो सी क्वेश्चन म्हणजे इथं वर्ड्स आले, इथं सेंटेन्सेस आले. 2 सेंटेन्सेस 4 वर्ड्स. आणि सी असतो, ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स प्रोव्हर्ब्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. प्रोव्हर्ब्स आणि इडियम्स असतात. वाक्प्रचार म्हणी असतात. आणि त्यामध्ये एनी 1 त्यातला किती सोडवायचा? एनी 1. अशा पद्धतीनं हे ट्रान्सलेशन किती मार्क्सला आहे? 5 मार्क्सला. ओके. आणि आपण आज या व्हिडिओमध्ये किंवा ह्या क्लासमध्ये क्वेश्चन नंबर 4, 5, 6, 7 चा अभ्यास केलेला आहे. तर ही ऍक्टिव्हिटी शीट तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित तुम्ही काय करायचे? लिहून घ्यायचे आणि अभ्यास करत असताना क्वेश्चन वाईज करत राहायचं. क्वेश्चन वाईज लेटर रायटिंग लिहायला घेतलं की लेटर रायटिंग एक वेगवेगळे एक्झाम्पल्स असतात, ते वेगवेगळे एक्झाम्पल्स एका ठिकाणी लिहून काढायचे, सराव करायचा. समरी रायटिंगचा सराव करायचा. व्हर्बल टू नॉन व्हर्बलचे एक 5-6 एक्झाम्पल बोर्ड क्वेश्चन पेपर पॅटर्न समोर ठेवून त्या पद्धतीने सोडवायचं. असं आपण क्वेश्चन वाईज अभ्यास करत गेला तर आपल्याला काय होईल? चांगले मार्क्स पडतील, आउट ऑफ मार्क्स पडतील आणि जास्तीत आपण मार्क्स मिळवून यशस्वी होऊ.